एकविरा देवीच्या यात्रेला गालबोट, मानाच्या वादातून दगडफेक, व्यवस्थापनावरती प्रश्नचिन्ह, मानाच्या वादातून हिंसाचार, ट्रस्टवर गंभीर आरोप। लोणावळ्यातील एकविरा देवी यात्रेला यंदा गालबोट लागल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या या गडावरती मान सन्मानाच्या वादातून खरं तर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि दगडफेक करण्यात आली। एकविरा देवी मंदिर हे आगरी आणि कोळी समाजाचं प्रमुख श्रद्धास्थान मानलं जातं। दरवर्षी यात्रेसाठी हजारो भाविक कुटुंबासह इथे दाखल होतात। पालखी सोहळा आणि पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। मात्र यंदाच्या यात्रेत पालखीच्या मानाच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला। पहिला मान कोणाचा या मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आले आणि पाहता पाहता हा वाद चिघळत गेला। या वादाचं रूपांतर थेट दगडफेकीत झालं। गड परिसरात अक्षरशः दगडफेक सुरू झाली। यामध्ये महिला, लहान मुले आणि इतर भाविक सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। ही घटना उशिरापर्यंत चालू होती आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळेस पुरेसा बंदोबस्त दिसून आला नाही। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर ही दगडफेक आपोआप थांबली। दुसऱ्या दिवशीही या वादाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला। काही ठिकाणी एकमेकांवर जीव घेणे हल्लेही झाल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणामुळे अनेक भाविक घाबरले आणि दर्शन न घेताच माघारी फिरले। श्रद्धेने आलेल्या भाविकांना अशा प्रकारचा अनुभव आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर देवस्थान ट्रस्टच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्थानिकांच्या मते ट्रस्टचे अध्यक्ष दीपक होलावळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे। स्थानिकांचा आरोप आहे की ही ट्रस्टकडून निर्णय घेताना गावकऱ्यांना, स्थानिक दुकानदारांना, किशनवर्ष यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या पारंपरिक मानकऱ्यांना विश्वासात घेत नाही। यामुळे नियोजनामध्ये समन्वयाचा अभाव निर्माण होतो आणि अशा घटना घडण्याची शक्यता वाढते, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे। तसेच यात्रेदरम्यान येणाऱ्या मोठ्या निधीच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिकांच्या मते गडाच्या पायथ्याशी आयुष्य घालवलेल्या गावकऱ्यांचा अनुभव प्रशासनाने आणि ट्रस्टने उपयोगात आणायला हवा। योग्य नियोजन, पारदर्शकता आणि स्थानिकांचा सहभाग वाढला तर अशा घटनांना आळा बसू शकतो, असंही मत व्यक्त केलं जात आहे। या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। देवस्थान ट्रस्टने योग्य नियोजन केलं होतं का? पुरेसा पोलीस बंदोबस्त का नव्हता? आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत का? दरम्यान स्थानिक आणि भाविकांनी एकच आवाहन केलं आहे, आपण देवीच्या दर्शनासाठी येतो, वाद आणि हिंसाचारासाठी नाही। अशा घटनांमुळे देवीच्या पावित्र्याला धक्का बसतो। एकविरा देवी यात्रेसारख्या पवित्र सोहळ्यात घडलेली ही घटना निश्चितच चिंताजनक आहे। आता प्रश्न आणि देवस्थान ट्रस्ट याच्याकडून ठोस पावले उचलली जातील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता माळसकर, मावळ। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।